सगळं हे पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे काय? पाण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे आमच्या सोमनवहिनी आणि त्यांचे पुत्र रोहित दादा. या बाबतीमध्ये त्यांनी 3-4 दिवसापूर्वी पत्र दिलं, त्याच्यावर मी एक प्रेसमध्ये भाष्यही केलं की अशा लोकांनी आपणाला लोकप्रतिनिधी केलेला आहे. रस्त्यावरच्या लढाई करायच्या कुणी आणि लोकप्रतिनिधींनी आपली बाजू काय करायची या बाबतीमध्ये त्यांची जरा गल्लत झालेली दिसून येते. जी त्यांनी भूमिका घेतलेली आहे ती त्यांच्या नथीतून तीर मारण्याची भूमिका आपण तिथं पाहिला असेल. आमचे एक तरुण सहकारी बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना की ज्यांना मी खासदार झालो असं वाटतं, त्यांनी तिथे येऊन काही भाष्य केलं की त्यांच्या पक्षामध्ये भावी खासदारांचे बोर्ड मला वाटतं जितेश भाईंचे बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिले. ती मळमळ त्यांची त्या निमित्तानं दिसून आली. माझा प्रश्न हा आहे की जी भूमिका आमच्या सुमन वहिनींनी घेतली, सुमन वहिनी ह्या महिला आहेत, त्या आबांच्या पाश्चात आबांच्या दुर्दैवी घटनेनंतर त्या आल्या. त्यांना या राजकीय घडामोडी फार समजतात असं नाही, पण या सगळ्या घडामोडी घडत असताना तुम्ही पाहिलं असेल, मी काही उदाहरणं तुम्हाला दाखवतो की या त्यांच्या पोस्ट ज्या आलेल्या आहेत ह्या केव्हाच्या आहेत तुम्हीच बघा. मी जिल्ह्याचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी दिली. मी कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष म्हणून काम केलं. मी या ताकारी म्हैसाळ योजनेसाठी 2100 कोटी रुपये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं आणले. ती कामं पूर्णत्वाला गेली आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना सुद्धा त्यांनी एवढी आतताईपणा करून सुद्धा आम्ही त्याच्यावर कॉमेंट्स केले नाहीत. कारण आपण परिपक्व राजकारण करणारी माणसं आहेत, या जिल्ह्याला काही परंपरा आहे. तेव्हा अशा आतताई गोष्टी घडून सुद्धा आम्ही कधी त्यावर कॉमेंट्स केल्या नाहीत आणि करण्याची ती माझी सवय नाही. माझी या निमित्तानं एवढीच भूमिका आहे की आरोप करणाऱ्यांनी राजकीय प्रवास सगळ्यांचा बघावा. याच्या तारखा मी आपणाला सांगतो. 2/12/2021 साठी पाणी उपलब्धतेसाठी प्रस्ताव गेला. 25/2022 मध्ये अंतिम पाणी उपलब्धता प्रस्ताव सादर झाला. 29/4/2022 ला 8 TMC पाण्यासाठी तत्वता टेंबूसाठी मान्यता मिळाली. 26/2/2003 रोजी MWRRA महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण प्रस्ताव सादर केला गेला. CMच्या मान्यतेसाठी या योजना सादर केल्या गेल्या. राज्य तांत्रिक सल्लागार समिती 2005-23 त्याची मान्यता घेतली गेली. 8/5/2023 केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर झाला. 15/6/2023 साठी त्रुटी पूर्ततेसाठी रिमार्क्स आले. 2/6/2023 यामध्ये रिमार्क्स पूर्ण केले गेले. फेर नियोजन प्रस्ताव 1/9/2023 यासाठी या तारखेला दिला गेला आणि 12/9/2023 केंद्राकडे पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव स्वीकारला गेला. याच्या बाबतीमध्ये भूपेंद्र यादव आमच्या खात्याचे या मंत्री आहेत, भूपेंद्रसिंग यादव, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. मला या निमित्तानं एवढंच भाष्य करायचं आहे की जिल्ह्याचा खासदार म्हणून आणि कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर टेंबूसाठी मी 1205 कोटी केंद्रातनं या योजनेसाठी पैसे आणले. टेंबू पूर्णत्वाला गेली. अनुशेषाचं भूत आपल्या मानगुटीवर पश्चिम महाराष्ट्राच्या बसला असताना हे पैसे डायरेक्ट पैसे आणून आपण या योजना पूर्णत्वाला केल्या. ताकारी म्हैसाळसाठी 2100 कोटी आणि टेंबूसाठी 1205 कोटी केंद्रातनं आणले. या योजना पूर्णत्वाला गेल्या. याच्यामध्ये अनिल भाऊ आमदार आहेत. त्या टेंबूच्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामधले 2 महत्त्वाचे तालुके आहेत. याच्यामध्ये मान, खटाव, खानापूर आणि आटपाडी अशा ह्याच्यामध्ये या योजना सगळ्या आपणाला विस्तारित योजनेच्या बाबतीमध्ये प्रस्ताव, सुधारित प्रस्ताव मान्यतासाठी गेलेला आहे. तो प्रस्ताव मंजूर होईल. यामध्ये एवढीच भूमिका आपण पाळली पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून
समजा आम्ही काय, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, काय कमी पडतंय तर आम्हाला निश्चितपणानं सांगा. पण राजकीय स्टंटबाजी करणं, आणि हे साऱ्या जिल्ह्याला माहिती आहे, तालुक्याला माहिती आहे की स्टंटबाजीतून उदय कुणाचे झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं रोज लोकांच्यात फिरून पाणी प्रश्नासाठी कुणी काम करतंय आणि कोण करत राहतंय याचा निश्चितपणानं लोकांना पूर्ण ज्ञान आहे. माझ्या तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे की अशी आरपारची लढाई करत असताना तुमच्यापुढे मी एक उदाहरण दाखवतो. काल त्यांची पोस्ट काय आली होती, ही पोस्ट आहे त्यांची. बसायच्या आधी 8 TMC पाणी अनिल बाबर भाऊंनी आणलेलं, आणि त्याच्यानंतर हे क्रेडिट लगेच कसं घेतलं गेलं, आणि ती पोस्ट पुन्हा कशी त्यांनी अनिल भाऊंच्या कार्यकर्त्यांनी पुढं काढल्यामुळं आणि मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये सांगितल्यामुळं अनिल भाऊंनी यासाठी पाठपुरावा केला गेलेला आहे. आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतोय. राजकीय मतभेद वेगळे असतात, पण लोकांनी दिलेली संधी ही लोकांच्या कामासाठी वापरून आम्ही या निमित्तानं काम करत असतोय. समजा त्यांच्या अडचणी आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, ते आम्ही निश्चितपणानं त्याच्यात काय राहत असतील तर ते आम्ही सोडवू. पण 8 गावामधल्या लोकांना, किती लोकांना फोन केले, किती लोक तिथं आलेले आहेत, आणि 8 गावा व्यतिरिक्त कवठेमंकाळमधले 8 आणि तासगावमधले 8 सावळसह यामधले तिथं किती लोक हे आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल. या स्टंटबाजीनं राजकारण कडेला जात नसतं. माझी आज ही भूमिका आहे की राहिलेले काही भूमिका असतील, राहिलेलं काय नाही, पण अद्याप काय राहिलं असेल तर निश्चितपणानं ते पूर्ण करण्यासाठी आपणही त्या दृष्टिकोनातून सूचना कराव्यात किंवा आमच्याबरोबर काम करण्याची भूमिका घ्यावी. पण अशा आततायी राजकारण करण्याच्या पद्धतीनं सोशल मीडियावर कोण काय लिहितं, प्रेसमध्ये कोण देतं, तुम्हीच पोस्टर 2022 साली स्वतः पोस्ट करता, तुमच्याच अकाउंटमधनं केलेल्या त्या पोस्ट तुम्ही आज सांगताय, पुन्हा आता हे मंजूर व्हायला लागल्यानंतर या सगळ्या भूमिका करता, ह्या गोष्टी चांगल्या नाहीत. राजकारण कुठं करायचं आणि लोकांचे प्रश्न घेऊन त्याच्यामध्ये राजकारण करू नये ही भूमिका या निमित्तानं निश्चितपणानं आपण समजून घेतली पाहिजे. आणि बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना होण्याचं काम आमच्या खासदार ज्यांना होत आहे किंवा झालंय असं वाटतंय त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही इलेक्शनला उभा राहा. मागच्या वेळेपेक्षा किमान तुम्हाला 1 लाख मतं कमी मिळाल्याशिवाय विरोधकांना निश्चितपणानं लोक त्यांची जागा दाखवतील. आणि या प्रकरणामध्ये वहिनी असतील, रोहितदादा असेल किंवा आमचे सहकारी असतील, यांनी आरपारच्या लढाई असं म्हणून निष्कारण वेटीस कुठंतरी धरतोय का अशी भूमिका होऊ नये. यामध्ये जी काही वेळ लागणार आहे 8-15 दिवसाचा, महिन्याचा, तो निश्चितपणानं लागेल. त्याच्यामध्ये सगळ्या मंजुऱ्या घेतलेल्या आहेत. पण अशा स्टंटबाजीनं कधीही कुणाचं चांगलं होत नाही. 8 TMC पाणी देण्याचा निर्णय जरी झालेला असला तरी जोपर्यंत सुप्रीमा मंजूर त्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी घेतली. आपल्या माध्यमातून तीही बातमी मला समजली. म्हणूनच मी आज ही माणुसकीच्या नात्यानं त्यांना सांगू इच्छितो, माझ्याकडं किमान 100-200 कागद आहेत, तुम्ही लावलेले पोस्टर्स आहेत, तुम्ही केलेल्या घोषणा आहेत. मी टिप्पणी करण्यासाठी तुमच्या माध्यमातून इथं आलेलो नाही. तुमच्या माध्यमातून मी हे आवाहन करतोय की जो काही कालावधी लागणार आहे तो लागणार आहे, पण त्याचं सगळ्यांनी गेले 2-3 वर्ष काम केलंय ते आमच्यामुळं झालं असं दुसऱ्यांच्या कामकाजावर पाणी फिरवण्यासाठी किंवा जसं म्हणतो आपण शेंडे हाणण्याचं काम तसं करून कधी होत नसतं. त्याच्यासाठी किती बैठका झाल्या, किती वेळा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना, त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटलो. त्याच्यासाठी 2-2 वर्ष काम करावं लागतं. ह्या तारखा तुम्हाला आहेत, सगळ्या बाजू तुमच्या पुढं आहेत. मला या निमित्तानं एवढीच विनंती करायची आहे की ह्या सगळ्या क्युरीज सहित या सगळ्या बाजू ज्या आहेत त्याच्या सगळ्या माझ्याकडे लेखी गोष्टी पुराव्याच्या आहेत. आणि हे कागदोपत्री इरिगेशन खात्याकडं घेतलेल्या मी सगळ्या गोष्टी आहेत. माझी या निमित्तानं भूमिका एवढीच आहे की राजकारणामध्ये स्पर्धा जरूर असावी, पण ती अघोरी असू नये. स्पर्धेच्या माध्यमातून जनतेचा विकास होतो, अघोरी स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितपणानं घात होतो. अजून लहान आहेत,
या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घ्याव्यात. उद्या वेळ आली तर माझ्यासारखा माणूस, थोडंसं त्या रोहितपेक्षा माझं वय खूप जास्त आहे, मी निश्चितपणानं सांगेन. अनिल भाऊनी तसे त्यांना निरोप दिलेले आहेत असं मला समजतंय की असं आतताईपणा करून हे प्रश्न इतक्या लवकर सुटतात असं नाही. ह्या स्टंटबाजीनं काहीही पदरात होणार नाही. महाविकास आघाडी सरकार असताना जी सगळी गावं जी आहेत ती समाविष्ट केली गेली होती जलसंपदा मंत्री असताना मी. मात्र महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर ती का वगळली गेली हे का अजून कळलं नाही असं जयंत पाटील म्हणतायत. थेट जयंत पाटलांची मुलाखत मी ऐकली नाही, पण आपण जे सांगता या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी 3-4 वर्ष झालं काम चाललेलं आहे, त्याचे सर्वे चाललेले आहेत, त्याच्या सगळ्या घडामोडी ह्या गेले 3-4 वर्ष चालू आहेत. म्हणजे कुठल्या सरकारनं केलं किंवा कुणी नाही केलं हा भाग महत्त्वाचा नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार असतं, लोकप्रतिनिधी असतात, ते कामकाज चालू आहे. पण जयंत पाटलांची मुलाखत मी काय ऐकलेली नाही. आणि जर एवढ्या गडबडी त्यांना करायच्या होत्या, 1 दिवसात सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यायची होती, तर जयंत पाटील साहेब त्या खात्याचे मंत्री होते त्यावेळी त्यांनी ते करायला पाहिजे होतं. आज सगळ्या गोष्टी MWRRA म्हणजे जलसंपत्ती नियामक मंडळ जे आहे, प्राधिकरण आहे, त्याच्या क्युरीज पूर्ण होऊन जे लवादानं दिलेलं आपल्याला पाणी आहे त्याच्यावर 2 चीफ इंजिनियर बसवून लवादानं दिलेलं पाणी आहे ते सगळ्या क्युरीज पूर्ण झालेल्या आहेत. 15-20 दिवसाचा कालावधी लागणार आहे, तो कालावधी निघू देत. आणि राजकारणामध्ये मी पुन्हा एकदा त्या निमित्तानं बघितलं, आतताईपणा करून आघोरी राजकारण करून काहीही साध्य होत नाही. आपणाला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपणाला लोकांनी आमदार केले, खासदार केले, तर ते प्रश्न सरकार दरबारी जाऊन अजून काही राहिले असतील तर निश्चितपणानं सोडवू. पण 2 वर्ष 3 वर्ष काम करत असणारे अनिल भाऊंना आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतोय, तुम्हीही खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या भूमिकेत आला तर आम्ही न घेण्याचं काही कारण नाही. आम्ही वहिनी ह्या महिला आहेत, समजून घेतलं. कितीतरी वेळा आम्ही या निमित्तानं बैठका करतो, कितीतरी वेळा याच्या संबंधामध्ये अधिकाऱ्यांशी बसतो, त्या आल्या पाहिजेत अशा कधी भूमिका घेत नाही. आम्ही कधी टीका टिप्पणी केली नाही. काम पुढं नेत असताना सुद्धा तुम्ही मात्र पक्षीय पातळीवरनं आम्हीच केलं असं दाखवण्याचा प्रयत्न केला, तर ती कधी काउंटरही केलेलं नाही. शेवट मी काम करणारा कार्यकर्ता आहे. या जिल्ह्यामध्ये लोकांनी मला खासदार म्हणून काम करण्याची एकदा नव्हे 2दा आणि पुन्हा लोकांच्या आशीर्वादानं ती 3ऱ्याही भूमिकेमध्ये लोक मला स्वीकारतात का नाही हे काळ ठरवेल. पण आम्ही काम करणारी माणसं आहोत, या कामाकडे आपण लक्ष देऊया. खरं तर तुम्ही आराराबांचा इतिहास काढण्याचं वक्तव्य केलेलं होतं. त्याला आज रोहित पाटलांनी थेट तुम्हाला इशारा देण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी त्या सगळ्या पाण्याचा प्रश्न सुटेल त्या दिवशी आम्ही त्यांचा इतिहास नक्की बाहेर काढू, तोपर्यंत या विषयावर राजकारण करणार नाही असं त्यांनी म्हटले. आराराबा आमच्यातून गेलेले आहेत, त्यांच्या पाश्चात निवडणुका झालेल्या आहेत. फार खोलवर मी इनमॅच्युअर्ड अपरिपक्वतेचं राजकारण करणं योग्य नाही. जो इतिहास काढायचा आहे तो लोकाचोका वेळ येईल त्यावेळेला कधीही आपली तयारी आहे. माझ्याकडे कागदा असताना सुद्धा मी बोलत नाही, कारण गेलेल्या माणसांच्या विषयी टीका टिप्पणी करू नये. आबांची सहानुभूती तुमच्याकडनं गमावणं हा माझा उद्देश नाही. आबांच्या पाश्चात तुम्हाला राजकारणामध्ये स्थिर करण्यासाठी आमची मदत झालेली आहे. आणि तुम्ही आम्हाला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नका. त्याचे वडील एवढे मोठे होते, ते जर्जर झाले होते, तुम्ही तर अजून खूप लहान आहे, त्यांच्या नावावर राजकारण करताय. आमच्यासारख्याचा लेखाचोखा करण्याच्या बाबतीत तुम्ही येऊ नका. ज्या बाबी आहेत त्या दिवशी सुरुवात करायची आहे त्या दिवशी निश्चितपणानं करू, पण ती सुरुवात माझ्याकडनं होणार नाही, एवढंच सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.